नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. थोडक्यात जर म्हणायला गेलं तर अनामिकाला सगळ्या घरातल्यांनी म्हणजे अख्ख्या चांदेकर कुटुंबियांनी बाहेर हकललेलं असतं. त्याचं कारण म्हणजे ती सोहमला जाणून बुजून त्रास देत होती. ती निलेशला म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये असलेल्या मित्राला लावून ती त्याला मद्यधुंद अवस्थेत पाडत होती. म्हणजे सारखं ती व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचबरोबर तिने काजलच्या सोबत सुद्धा खेळ करायचं ठरवलेलं होतं आणि तसं सुद्धा ती करू बघत नव्हती, फक्त तिने केलेलं सुद्धा तसंच होतं. थोडक्यात म्हणायला जर गेलं तर अनामिकाने काजलवर चोरीचा आळ यावा म्हणून निलेशला पैसे दिलेले असतात आणि निलेशला हे काम दिलेलं असतं. आता निलेशने पण काय केलेलं असतं माहिती आहे का? म्हणजे निलेशला तिने पैसे दिलेले असतात. निलेशने काय केलेलं असतं, चांदेकरांच्या घरात शिरून चांदेकरांचे पिढीजात दागिने चोरून ते काजलच्या कपाटात आणून ठेवलेले असतात. आता काजल त्यांच्या इथे राहायला आलेली असते, पण अनामिकाच्या काचकूचमुळे काजलने असा निर्णय घेतलेला असतो की ती आउट हाऊसमध्ये राहील. तेव्हा आता निलेश आउट हाऊसमध्ये जाऊन गुपचूप तिच्या कपाटामध्ये ते दागिने ठेवून देतो आणि सगळ्यांचा म्हणजे जेव्हा चोरी झाली हे स्पष्ट होतं घरामध्ये, तेव्हा सगळे आता आरडाओरडा करतात आणि अनामिका ती चोरी काजलने केलेली असेल असं अनामिका अट्टहास करते आणि असा काजलवर आरोप करू लागते. तेव्हा काजलच्या इतके मागे लागते की काजलचे कपाटं वगैरे ती तपासायला घेते आणि काजलच्या कपाटामध्ये नेमकं दागिने वगैरे सापडतात. तेव्हा आता काजलला सगळे खूप ब्लेम करतात, सगळे खूप ओरडतात, पण कला काजलवर अगदी डोळे मिटून विश्वास ठेवते. खरं तर काजल स्वतःला ओळखून असते. तिला माहीत असतं की या सगळ्यामध्ये आपला काहीही दोष नाही, या सगळ्यामध्ये आपल्याला फसवलं जातंय आणि ती जीवाच्या आकांताने हे सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असते. आणि इकडे कला सुद्धा सगळ्यांना हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की गुंड्या असं करणार नाही. पण कलाचं ऐकतं कोण आहे? कारण नेमका विषय असा असतो की पुरावा काजलच्या विरुद्ध असतो सापडलेला. त्यामुळे कोणाला असं खरं वाटतच नसतं की यामध्ये चुकीची नाही आहे म्हणून. सगळे चुकीचे ठरवत असतात काजलला पुरावे सापडल्यामुळे. पण काजल म्हणते की नाही, मी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि आता एक दिवशी अनामिका तिला निलेश सोबत भेटताना दिसत असते आणि नेमकं ते जे काही बोलत असतात काजलच्या विरुद्ध आणि सोहमच्या विरुद्ध, ते सगळं आता अनामिका तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेते. आता अनामिका जेव्हा हे सगळं तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड करते तेव्हा तिला खूप मोठे मोठे धक्के बसतात. म्हणजे कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी तिला ऐकायला येतात, ज्या गोष्टी खूप भयावह असतात, ज्याची कल्पना तिने साधी कधी केलेली नसते. म्हणजे थोडक्यात घरातले आता सगळ्या अनामिकाला खूप बोलतात. अनामिका सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं खोटं आहे वगैरे, पण आता सोहम म्हणतो की मी तुला जन्माची अद्दल घडवणार आहे. तू माझा खूप मोठा विश्वासघात केलायस. म्हणजे जिथे मी तुझ्यावर प्रेम करत राहिलो, तुला जपत राहिलो, तुझा आदर करत राहिलो, प्रत्येक ठिकाणी तुझी बाजू घेत राहिलो, तिथे तू मलाच उलटं गंडवत होतीस. आणि अनामिका म्हणते की हो, हे सगळं मी मुद्दाम केलं. कॉलेजमध्ये घडलेल्या गोष्टी त्याचा सूड घेण्यासाठी केलं. आता जेव्हा निर्लज्जासारखी अनामिका असं बोलत असते तेव्हा घरामध्ये सगळ्यांना खूप राग येत असतो तिचा. आणि आता सरोज म्हणते बाद झाली तुझी नाटकं. इतक्यात रजनी पण म्हणते की खरंच तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अनामिका. आबासाहेब, मला असं वाटतं की आपण हिला पोलिसांच्या हवाले करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण असंच जर ही बाहेर राहिली ना तर माझ्या सोहमचा जीव घेऊन टाकेल. किती त्रास दिलास गं माझ्या सोहमला आणि त्या निष्पाप काजलला. तेव्हा आता कलासुद्धा खूप ओरडलेली असते अनामिकाला. ती म्हणते की मी ओळखते माझ्या गुंड्याला, माझा गुंड्या असं कधीच करणार नाही. ती किती स्वाभिमानी आहे हे मला माहिती होतं, पण घरातल्यांच्या डोळ्यांवर तू पट्टी बांधण्याचं काम केलंस अनामिका. तुला हे शोभत नाही. आणि आता अनामिकाला त्यांनी पोलिसांच्या हवाले केलेलं असतं चांदेकर कुटुंबियांनी. आणि आता अनामिका जाता जाता बोललेली असते की मी या घराला सुखी राहू देणार नाही, या घराला बर्बाद करणं हाच माझा मोटिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर अनामिकाच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर कुटुंब तिला पोलिसांच्या हवाली करतं. सगळ्यांना वाटतं आता शांती मिळेल, म्हणजे घरामध्ये अगदी सर्वत्र एकदम पीसफुल वातावरण होईल. पण नाही, कारण जेलच्या 4 भिंतीतून सुद्धा अनामिकाचा सूड सुरू राहतो. आणि आजच्या भागात आपल्याला तेच बघायचं आहे की अनामिका जेलमधून आता काय नवीन कारस्थानं करते. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सो दॅट आपले डेली अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. थोडक्यात म्हणायला जर गेलं तर अनामिका अटकेत जाते आता. म्हणजे पोलीस तिला अटक करून घेऊन जातात. जाताना ती अगदी हसत म्हणत असते की म्हणजे कितीही तुम्ही मला दूर पाठवा, या चांदेकर कुटुंबियांना मी आता काही स्वस्त बसू देणार नाही. आतापर्यंत तर मला वाटत होतं की माझं टार्गेट फक्त सोहम आहे, पण नाही, आता अख्खं चांदेकर कुटुंबियाच मी उद्ध्वस्त करणार आहे. आणि फॉर शुअर हे मी खरंच करणार आहे. इतक्यात आता ती म्हणजे जेव्हा तिला पोलीस अटक करून घेऊन जातात अनामिकाला, तेव्हा ती आता अगदी हसत म्हणते की या 4 भिंती माझं आयुष्य थांबवू शकणार नाहीत. लवकरच तुम्ही सगळे माझ्या समोर गुडघे टेकवाल, माझ्या मागे याल, माझे हातपाय जोडाल.
तेव्हा आता रजनी म्हणते की अगं कोण उभं करणार आहे तुला? तुझ्या भावाला सुद्धा आम्ही सांगितलं आणि तुझ्या भावाने सुद्धा तुझ्या मुसक्या आवळलेल्या आहेत. तुझी बाजू घेणारा आता कोणीच नाही आहे. अगदी रणजितही नाही, कारण रणजितने सुद्धा हातवरती करून दिलेले असतात. रणजितने सुद्धा अनामिकाला सक्त ताकीद दिलेली असते की सुधार, कारण तिच्याकडनं रणजितला पण अशी अपेक्षा नसते. तेव्हा आता रजनी हलकीशी, म्हणजे जेव्हा हिला अटक होते तेव्हा रजनी हलकासा असा श्वास सोडते, म्हणजे सुटकेचा निश्वास टाकते रजनी. जेव्हा अनामिकेला अटक होते तेव्हा रजनी म्हणते की सोहम आता आपलं आयुष्य शांततेत जगू शकेल. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर कायम तो स्ट्रेसफुल राहायचा, टेन्शनमध्ये राहायचा, किती टेन्शनमध्ये दिसायचा तो. आणि मला असं वाटायचं की खरं तर हा अनामिकाला छळतोय, त्याचं टेन्शन तिच्यावर काढतोय. पण मला हे कळायला खूप वेळ लागून गेला, मी त्याची आई असून, की अनामिकाला तो त्रास देत नव्हता, अनामिका त्याला त्रास देत होती. आणि म्हणून माझ्या सोहमची अशी अवस्था होती. मला हे आधीच कळायला हवं होतं. सोहम, शक्य झालं तर प्लीज मला माफ कर. तेव्हा आता हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा आता म्हणजे सोहम अजूनही सावध करत असतो रजनीला. तितक्यात आता सरोज म्हणते की अगं तू थोडी इंटेन्शनली केलंस रजनी, होतं असं कधी कधी. आता ती मुलगीच आपल्याला एवढं भावूक करत होती, त्याला आपण तरी काय करणार आहे, नाही का? काही हरकत नाही, तू स्वतःला त्रास देणं बंद कर बघू. तितक्यात आता सोहम म्हणतोय बरोबर बोलते आई, तू नको ना एवढा स्ट्रेस घेऊ, लोड घेऊस, मी काही. तेव्हा आता एवढं बोलून सोहम सगळ्यांना सावध करतो. आणि आता रजनीला म्हणतो आई, मला तरी असं वाटतं की अनामिका इतक्यात हार मानणार नाही आहे, आपल्याला सर्वांना सावध राहावं लागेल. तितक्यात कला म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सोहम? तेव्हा आता सोहम सांगू लागतो की ती कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे. ती एखादी कारस्थान करायची आणि नाव माझ्यावर ढकलून द्यायची, किंवा तिला जर एखादी गोष्ट बोललो रागात तर ते त्याची गाठ मारून ठेवायची आणि नंतरून त्याची सगळी कसर माझ्यावर काढायची. आणि ह्या गोष्टींचा मला खूप त्रास व्हायचा. आणि आता तर ती जाताना बोलून गेली आहे की अख्ख्या समस्त चांदेकर कुटुंबियांना मी गुडघे टेकवायला भाग पडेल. म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे, नक्कीच ती काहीतरी बॅकअप घेऊन फिरते, उगाच तर असं काही होणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की जे काही असेल आपण आहोत आता एकमेकांना सांभाळून घ्यायला. आणि सोहम, तू काहीही काळजी करू नकोस, मला कधी काही वाटलं तर मी तुला विचारेन, आणि तुलाही कधी काही कसलाही स्ट्रेस वाटला तर मला हक्काने सांग. अजिबात बाकीच्या इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस आणि स्ट्रेस तर मुळीच घेऊ नकोस. तेव्हा आता सोहम म्हणतो की नाही, मी अजिबात कसला स्ट्रेस घेणार नाही. तर आता दुसरीकडे जेलमधून कैद्यांच्या मदतीने अनामिका कोणाला तरी लपून फोन करत असते. आता जर थोडक्यात म्हणायला गेलं तर ती कोणाला फोन करणार आहे ऑब्व्हियसली, कारण तिच्याकडे म्हणजे अशा हक्काचं ठिकाणच कुठे उरलेलं नाही आहे. तिचं माहेर होतं, माहेरी आता रणजितला कळलं आहे, रणजित खूप चिडलेला आहे तिच्यावर, कारण रणजितला असं वाटायचं की त्रास देणारे हे, पण त्रास देणारे हे लोक नव्हते. रणजित आता एवढा चिडलेला आहे तिच्यावर की रणजित तिला माफ करणार नाही. तेव्हा रणजित पण चिडलेला, त्यानंतर इकडे हे पण चिडलेले चांदेकर कुटुंबीय, आणि नेमक्या अनामिकाच्या एकही मैत्रिणी इथे नाहीत. तेव्हा आता अशा वेळेस तिला आठवणार कोण? ऑब्व्हियसली निलेश. तेव्हा आता एका कैद्याच्या मदतीने, म्हणजे अट्टल गुन्हेगार पण असतात ना तिथे जे आगाऊ असतात, सो त्यांच्यापैकी एका कैद्याच्या मदतीने जेलमधून लपून अनामिका आता फोन करते. कोणाला? निलेशला. ती निलेशला म्हणते की माझ्यासाठी बाहेरचं काम तू बघ प्लीज, आणि राहिला प्रश्न पैशांचा तर ते आपण बघू. काजल आणि सोहमला उद्ध्वस्त करायचं आहे आपल्याला, पुरावे नाही, फक्त खेळ सुरू ठेवायचा आहे. तेव्हा आता निलेश म्हणतो ते सगळं ठीक आहे, मला एक गोष्ट सांग, तू जेलमधल्या 4 भिंतींमध्ये तुझं बँक अकाउंट फ्रीज असेल, मग तू मला पैसे पुरवणार कशी आहेस? तुझं डोकं बिकं ठिकाणावर आहे ना? मी पैसे आल्याशिवाय एकही काम करणार नाही आहे, लक्षात ठेव. तेव्हा अनामिका म्हणते मला वाटलंच होतं, पैसे पैसे पैसे. मी एक काम करते, माझ्या एका मैत्रिणीला सांगते, ती तुला आणून देईल पैसे. ॲडव्हान्स घे, काम कर, आणि बाकीचे उर्वरित पैसे मी तुला नंतर देते. तेव्हा आता यावर आता निलेश म्हणतो ठीक आहे, मग काही हरकत नाही. काय ना, पैसे नेहमी गरम करत राहायचे, सॉरी पैशांनी माझ्या हात नेहमी गरम करत राहायचे, बाकी पुढच्या कामांचं तो टेन्शन नको घेऊस. आणि ऑब्व्हियसली तू थोडंसं जरी सांगितलंस ना तरी मी जास्त करायलाही तयार होईल, पण फक्त पैशांच्या बाबतीत तू काही विसरत जाऊ नकोस. तेव्हा आता अनामिका म्हणते बरं ठीक आहे, कळलं हां सर, ठेव आता फोन. निलेश म्हणतो ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी बाहेरचं सगळं हँडल करून घेईन. तेव्हा आता अनामिका असं बोलत फोन ठेवून देते. तिच्या डोळ्यात सुडाची ज्वाला वाहत असते, दिसत असते, म्हणजे इतकी अशी संतप्त झालेली असते ना ती, कारण तिचा अपमान करून तिला हकलून दिलेलं असतं घराच्या बाहेर. तर दुसरीकडे आता कुटुंबावर नवीन संकट ओढवतं. म्हणजे थोडक्यात होतं असं की अचानक बँकेतून नोटीस येते, घराच्या कागदावर बनावट सही आढळलेली असते. आता म्हणजे त्यासाठीच बँकेतून नोटीस आलेली असते खरं तर, आणि सगळेजण मस्त ब्रेकफास्ट करत असतात. सकाळी आता तिथे कोणीतरी ती नोटीस द्यायला येतं, आणि ती नोटीस घ्यायला कला जाते. कला आता ते घेते आणि आतमध्ये येते. इतक्यात सरोज म्हणते काय गं कला, काय आहे त्यामध्ये? अद्वैत पण विचारू लागतो खरे काय गं त्यामध्ये? तेव्हा कला म्हणते एक मिनिट, मी पण बघते आताच, माझ्या पण हातात ते आताच आलं.
मी बघते. तितक्यात आता कला सगळ्यांना सांगते की ही नोटीस तर बँकेची आहे आणि यामध्ये असं आहे की घराच्या कागदांवर बनावटी सही आहे, हे कसं शक्य आहे? तेव्हा आता सरोज म्हणते काय? तितक्यात अद्वैत म्हणतो एक मिनिट, खरे काहीतरी गफलत होते, नक्की आपलंच आहे ना हे? तेव्हा कला म्हणते अरे हो चांदेकर, आपलंच आहे, नीट बघ, ही नोटीस आपलीच आहे. तेव्हा आता अद्वैत हे विचारपूस करून कलाच्या हातातून लगेच ती नोटीस घेतो आणि वाचू लागतो. सरोज अगदी हादरते. अद्वैत म्हणतो बरोबर बोलतेय खरे, पण हे कसं शक्य आहे? आता हादरलेली सरोज म्हणते की पण हे सगळं करताय कोण? काय चाललंय हे सगळं? तेव्हा आता काजलला जराशी शंका येते. काजल आता चांदेकरांच्या घरामध्ये राहायला आलेली असते आउट हाऊसमधून. काजलला जराशी शंका येते आणि ती म्हणते की मला तरी असं वाटतं की ही अनामिकाची नवी खेळी असेल. तितक्यात आता सोहम म्हणतो अगं पण कसं शक्य आहे? ती तर जेलमध्ये आहे, जेलमधून ती कायच करू शकेल. तितक्यात आता म्हणजे सोहमला काय माहिती काय गोष्टी आठवतात, पण सोहम म्हणतो सांगाच येत नाही, म्हणजे 2 भरोसे कारभार आहे. असू शकतं की अनामिकासुद्धा असं सगळं करत असेल, तिचे कॉन्टॅक्ट्स कमी नाही आहेत. तितक्यात आता सरोज म्हणते जर तसं असेल तर मग तिची मी अजिबात गय करणार नाही. आता रजनीसुद्धा म्हणू लागते की तसं जर खरंच असेल ना तर मी तिला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता सोहम पोलिसांशी बोलतो, म्हणजे सोहम पोलिसांना कॉल करतो, त्यांच्याशी बोलतो की काय सगळं चाललेलं आहे, अनामिका कुठे आहे, कशी आहे वगैरे. पण आता असा काही ठोस पुरावा भेटत नाही की अनामिकानेच केलेलं आहे. ठीक आहे. सो आता घरात सगळे पुन्हा संकटात अडकतात. खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आता हा, आणि सगळे त्याच प्रॉब्लेममध्ये फसून जातात. आणि आता काजलला तर पक्का संशय तोच असतो की अनामिकाचे यामागे. आता काजल म्हणजे नवीन शोध घेऊ लागते. काजलचं मिशन चालू होतं आता. काजल असं ठरवते की ती यावेळेस अनामिकाला थांबवणार हे सगळं करण्यापासून. ठीक आहे, तिला तिचा प्रूफ समोर आणू देत, तिचा काही असा माज उतरत नव्हता ना, ती जेलमध्ये गेली तरी अगदी हसत हसत गेली. तेव्हा आता काजल म्हणते की हिचा हा माजच मी मोडून काढणार आहे, कशी सुधरत नाही ते बघतेच मी आता. का सारखं सारखं सगळ्यांच्या जीवावर उठली आहे? काजल असं मनाशीच बोलत असते आणि ती असं ठरवते, पक्का निश्चय करते ती की यावेळेस काही होऊ देत, अनामिकाला धडा शिकवून तिला थांबवावं लागेल, हे सगळं बंद झालं पाहिजे. आता त्याच दिवशी जेव्हा काजल कॅफेला जाते तेव्हा तिथे बाहेर तिला निलेश दिसतो. आता निलेश काय माहिती काय उद्योग करत असतो. आता काजल निलेशच्या मागे गुपचूप लागते, म्हणजे गुपचूप निलेशच्या मागे जाते. आणि आता निलेश अगदी कुठेतरी जात असतो, म्हणजे कुठेतरी दूर चालत जात असतो. तो गाडीने पण जात नसतो, का कोणाच ठाऊक असं चाललेलं असतं, पण त्याचं म्हणजे चाललेलं असतं असं काहीतरी. आणि काजलला हे सगळं कळतं. काजलला त्याच्या प्रत्येक हालचाली थोड्याशा डाऊटेबल वाटतात, सस्पिशियस वाटतात. त्यामुळे काजल आता त्याचा पाठलाग करू लागते. आणि आता तिला म्हणजे गुपचूप ती जात असते निलेशच्या मागे. आणि आता एका अंधाऱ्या गल्लीमध्ये निलेश जेलमध्ये लपून नेलेल्या फोनवर अनामिकाशी बोलताना तिला दिसतो. म्हणजे एकदम असा काळोख असतो त्या गल्लीमध्ये, एवढा काही असं ब्राईटनेस नसतो, असा एकदम दमट हवामान वगैरे, कोपऱ्यातली गल्ली. आणि निलेश आता तिथे जातो आणि अनामिकाशी बोलू लागतो. म्हणजे सुरुवातीला तर बोलतो तेव्हा हिला काही कळत नसतं काजलला की तो काय बोलतोय, बट जेव्हा हळूहळू तिला कळतं की तो अनामिकाशी बोलतोय तेव्हा काजल अगदीच अवाक होते. म्हणजे काजल मनोमन म्हणते की अच्छा, यांचं कुत्र्याचं शेपूट आहे, हे काही सरळ होणार नाही, तर यांना धडा शिकवलाच पाहिजे. अजिबात जराशीही लाज नाही वाटत का या लोकांना? नाही ते काही नाही, मला हे सगळं थांबवलंच पाहिजे असं म्हणत आता काजल शक्कल लढवते आणि लगेच मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून घेते. आता म्हणजे अनामिकाच्या विरुद्ध आणखीन एक ठोस पुरावा सापडलेला असतो काजलला. आणि काजलचा निर्धार यावेळेस पक्का असतो की काही झालं तरी ती माझ्या तावडीतून यावेळेस सुटणार नाही. एकतर मी, एकतर पोलीस, एकतर चांदेकर कुटुंबीय, एकतर तिचे स्वतःचे घरचे, कोणी ना कोणी तिला मिळून असा धडा शिकवतील आणि मला तेच हवंय, कारण त्याशिवाय ती सुधारणार नाही. आणि तिचं हे असं वागणं खूप घातक आहे. याने कदाचित तिला आसुरी आनंद होत असेल, तिचं सॅटिस्फॅक्शन होत असेल, पण ही गोष्ट एवढी योग्य नाही आहे जेवढी तिला वाटते, एवढी सोपी नाही जेवढी तिला वाटते. कित्येक लोकांचा मेंटल पीस रुईन करून टाकला आहे तिने, खराब करून टाकलेला आहे, आणि स्वतः मस्त आरामात राहते. मग जेलमध्ये जरी असली तरी एवढं सगळं कोण करतं? आता असं इकडे काजल विचार करत असते आणि तिचा म्हणजे निर्णय यावेळेस पक्का असतो, निर्धार पक्का असतो. तर दुसरीकडे आता अनामिकाचं मोठं कारस्थान असतं, ते म्हणजे आता जेलमधून अनामिका धमकी देत असते सगळ्यांना. जेव्हा म्हणजे सोहम तिला भेटायला जातो तेव्हा आता अनामिका त्याला म्हणजे सोहम म्हणतो की अनामिका तू जेलमधून सुद्धा हा खेळ करतेस. तेव्हा आता अनामिका म्हणते की तुला काय वाटलं सोहम? हे बघ, मी तुला व्यवस्थित सांगते सोहम, माझं ऐकलं नाहीस तर तुझं घर उद्ध्वस्त करून टाकेन मी, आणि त्यातल्या त्यात तुझ्या सो कॉल्ड काजलचा जीव धोक्यात येईल. तेव्हा आता सोहम म्हणतो तू काय बोलतेस? माझी काजल? अगं तुझ्यासोबत माझं लग्न झाल्यानंतरून मी कधी काजलकडे बघितलेलं तरी होतं का? तू या गोष्टींचा मोठा इश्यू केलेला होतास. मी कधी या गोष्टी मनात सुद्धा आणलेल्या नव्हत्या, आणि त्या गोष्टी तू ध्याना मनात सगळीकडे नेऊन सगळीकडे माझा प्रचार करून टाकला. शिवाय घरच्यांच्या नजरेत मला उतरवून टाकलेलं होतंस.
तुला अजिबात अक्कल नाही आहे. तुला थोडासा सुद्धा कळत नाही की आपण जे वागतोय ते कितपत योग्य आहे. देव तुला कधी बुद्धी देईल कुणास ठाऊक. अगं आता तरी सुधर. अजूनही तुला तेच वाटतं का की मी तुझं ऐकावं? का ऐकावं मी तुझं? का म्हणून ऐकावं? काय 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 असं केलेलं आहेस तू की मी तुझं ऐकलं पाहिजे? आणि आता इतक्यात सोहमला काजलचा फोन येतो. काजल सोहमला तो व्हिडिओ टाकते आणि सोहमला तो व्हिडिओ बघताच एवढा मोठा शॉक बसतो की म्हणजे काय सांगू. खूप मोठा शॉक असतो त्याला बसलेला हा. ते म्हणजे झालेलं असं असतं की तो जो फोनवर हे असतो निलेश बोलत असतो अनामिकाशी, ते सगळे रेकॉर्डिंग हा बघत असतो सोहम. आणि तो ती रेकॉर्डिंग जेव्हा बघतो तेव्हा अनामिकाकडे आणखीनच तीव्र रागाने बघू लागतो. तो म्हणतो तुझ्या विरुद्ध आता आणखीनच ठोस पुरावा भेटलाय अनामिका. आता जेलमध्ये सुद्धा तुला स्थळो की पळो करून कसं सोडायचं हे सगळं माझ्यावर आहे. तेव्हा आता अनामिका म्हणते कर तुला वाटेल ते कर, पण ही गोष्ट लक्षात ठेव, तुझं घर उद्ध्वस्त मी नक्कीच करणार आहे आणि त्याचबरोबर काजलचा सुद्धा जीव आता धोक्यात येणार आहे. तेव्हा आता सोहम अगदी रागात म्हणतो अनामिका बास झाला आता, तुझा खेळ आता संपणार आहे. त्यामुळे हे जे तुला वाटतंय ना एवढं इझी आहे एवढं सोपं आहे, ते सगळे खेळ मी कसे संपवतो आता तू बघच. तुला काय वाटलं मी ह्या गोष्टी वरवर जाऊ देईन? अगं जाऊ देणं योग्य ह्या गोष्टी नाहीच आहेत. तुला माहित नाहीये तू काय केलेलं आहेस आणि तुला हेही माहित नाही की तुझ्या विरुद्ध माझ्या हाती काय लागलेलं आहे ते. आता तुझा खेळ संपणार आहे अनामिका आणि तो मी संपवणार आहे. म्हणजे हे सगळं यांचं होतं, पण दुसरीकडे आता काजल जेव्हा इतर घरातल्यांना हे सगळं दाखवते तेव्हा घरात वातावरण भयभीत झालेलं असतं. काजल सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवते निलेशचा बोलतानाचा. आता रजनी म्हणते खरं तर या निलेशला सुद्धा पकडलं पाहिजे आणि पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे. म्हणजे काजलचा मोहरा हा निलेश आहे. तर आधी निलेशला लावून कामं करत होती, ती स्वतः बाहेर होती आणि आता ती जेव्हा 4 भिंतींच्या आत गेलेली आहे जेलमध्ये तेव्हा बाहेरून आता ती निलेशकडून कामं करून घेते. हे सगळं खूपच भयावह आहे. म्हणजे किती आता आपण बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला अनामिकाला तरी अनामिका दाबली जात नाही आहे. काही ना काही करून नक्कीच बाहेर निघते. आपल्याला काही ना काही करायला हवं. जर आता हे सगळं बँकेने आणखीन सिरियसली घेतलं तर कदाचित आपल्या घरावर जप्ती येईल. मग आपण जायचं तरी कुठे? खूप 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 भीतीदायक वातावरण झालं आहे हे. घरात सगळे खूप घाबरलेले असतात. सरोज आता म्हणते देवा हे संकट लवकरात लवकर दूर कर, कारण हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तितक्यात कला पण मनोमन प्रार्थना करत असते की देवी आई हे सगळं लवकरात लवकर थांबव. सगळ्यांची मानसिकता अशी डिस्टर्ब होऊन बसलेली आहे. कोणीच ठिकाणावर नाही आहे. सगळे डिस्टर्ब होत आहेत याने. कोणाचंच भलं होत नाही आहे कायम. म्हणजे अनामिकाला सद्बुद्धी दे म्हणजे झालं असं आता सगळे मनोमन प्रार्थना करत असतात. म्हणजे आणि आता काहीतरी आणखीन नवीन संकट उभं राहणार आहे. आता हे जे बँकेकडून नोटीस आलेली असते तिचं पुढे काय कारवाई करण्यात येईल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. थोडक्यात अनामिका जेलच्या भिंतीतून सुद्धा घराला भयभीत करत आहे. काजलकडे तिच्या विरोधात नवीन पुरावे आहेत, पण प्रश्न असा आहे की हे पुरावे न्यायालयापर्यंत पोहोचतील का की अनामिका पुन्हा एकदा सुटून घरी परत येईल? म्हणजे असंही असू शकतं ना की निलेशला लावून परत ती काहीतरी छेडखाणी करेल आणि मग आता काजलचाच जीव धोक्यात येईल. असं जर झालं तर म्हणजे अख्खं चित्रच बदलून जाईल. अगदी कल्पनेच्या पलीकडे गोष्टी आपल्याला बघायला मिळतील मालिकेमध्ये. पण आता हे सगळं होतं आहे आणि आपल्याला कसं कळेल मग याबद्दल? त्यासाठी तुम्हा सगळ्यांना पुढचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तिथे आपले सगळे व्हिडिओ सगळे एपिसोड्स मग डेली असू देत किंवा ट्विस्ट असू देत तुम्हाला बघायला मिळतील. तेव्हा आता बघायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, आजच्या व्हिडिओमधला तुम्हाला आवडलेला पार्ट खाली कमेंट्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आता वेळ झालेली आहे आपले व्ह्यूवर्स काउंट करायची इन द सेन्स आपले व्ह्यूवर्सपैकी छान छान कमेंट्स करणारे प्रेक्षक काउंट करण्याची. आणि माझा तो सगळ्यात फेवरेट पार्ट आहे व्हिडिओमधला. म्हणजे इतका छान प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा की मला खूप छान वाटतं. स्पेशल फील होतं की खरंच आपल्याला प्रेक्षकांचं किती प्रेम मिळतंय. आणि दरवेळेस मी काहीतरी नवीन प्रयत्नात असते की मी माझ्या प्रेक्षकांसाठी आणखीन काय काय करू शकेन. आता मला नावं घ्यायला आवडतील आपल्या प्रेक्षकांचे. म्हणजे ते आहेत मेधा जोशी. त्या म्हणतात आजचा भाग आवडला आणि अनामिकाचे जेव्हा पितळ उघडे पडते ते फार आवडले. तुमचे सादरीकरण फार समर्पक आहे. मला तुमचे सादरीकरण फार आवडते. मी मेधा जोशी, बार्शी, जिल्हा सोलापूर. आभाळभर धन्यवाद तुम्हाला. मी नेहमीच लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका यूट्यूबवर बघते. ओके, थँक्यू सो मच मेधाजी. तुमची कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटलं. त्यानंतरून आहेत दीपा पगधारे. ओके, त्या म्हणतात आजचा एपिसोड खूप छान होता. काजलचं काम खूप मस्त दाखवलं आहे. काजलचा भाग छान आहे. म्हणजे मागच्या ट्विस्ट एपिसोडची कमेंट आहे ही. त्यानंतरून अनामिका खूप खराब आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रूली खरंच. त्यानंतरून आहे रुद्र पाटील. त्यांचं म्हणणं आहे की खूप छान सांगताय. त्यानंतर आहे प्राजक्ता कांबळी. त्या म्हणतात खूप छान आहे आजचा भाग, तुमचा आवाज छान आहे. ओके, थँक्यू. त्यानंतर आहे सरला शेळके. त्यांना सुद्धा सांगण्याची पद्धत आवडते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आहेत आपल्या रेग्युलर व्ह्यूवर चंदा कदम.
त्या म्हणतात चांदेकर कुटुंबामध्ये अनामिका आणि राहुल कारस्थान करतच असतात. ट्रू, खरंय खरंय. आणि सुशीला मस्के आहेत, खरंच ताई तुम्ही मालिका खूप छान सांगता आणि राहुल कमी होता म्हणून आता अनामिका आली का त्याच्या जोडीला. कला अद्वैत दोघे छान सावरतात. ओके ओके ओके. म्हणजे एक संकटांवर संकट येतात त्यावर बोलतायत त्या सुशीलाजी. त्यानंतर आहेत पूजा कोलंबेकर. ओके ओके. त्यानंतर आहे सुरंगी. आम्ही पाहत नाही फालतू सिरियल. ओके 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 फाईन फाईन. सुरंगी करून कोणीतरी आहे. त्यानंतर आहे पूजा कोलंबेकर. निवृत्ती म्हसाने करून कोणीतरी आहे. त्यानंतरून बरेच प्रेक्षक आहेत. म्हणजे तुमच्या अशा छान छान कमेंट्स बघून मला खरंच खूप छान वाटत असतं नेहमी. त्यानंतरून आहेत विजया काटे. ओके विजया काटे. त्यानंतरून आहेत आपल्या रेग्युलर व्ह्यूवर विजया काटे आहेत. त्यानंतर आहे ऋतुजा. ओके. त्यानंतरून आहेत मार्गरेट जॉन. ओके मार्गरेट जॉन खूप छानसं ओपिनियन त्यांचं सांगतायत राहुल आणि नैना त्यांच्याबद्दल. त्यानंतर रोहिणीबद्दल. त्यानंतरून आहेत आबांनी काढलं पाहिजे रोहिणीला आणि नैनाला घराबाहेर असं त्यांचं म्हणणं आहे. ऑब्व्हियसली बरोबर आहे. त्यांना त्यांचं घर बसवायला पाहिजे. ते यांच्यामध्ये कशाला राहत आहे. ट्रू बरोबर. मी तुमच्या म्हणण्याचं समर्थन करते खरंच. त्यानंतरून रोहिणी बिग रॉबर. ओ माय गॉड. ट्रू. त्यानंतर आहेत अशोक पाटील, सुशीला मस्के. पुन्हा एकदा त्यांचं म्हणणं आहे कला आणि सरोज सासूसुना एकत्र छान आहेत पण नैना रोहिणी या खलनायिका सुद्धा बऱ्या आहेत. ओके ओके. परदेशी म्हणून कोणीतरी आहे. चंदा कदम. पुन्हा एकदा दीपक नेवलकर आणि दीपक नेवलकर. पुन्हा एकदा 2 कमेंट्स आहे त्यांची. त्यानंतर आहेत मिनल जाधव, वनेश्री मिठ्ठा. ओके ओके. खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत. तुमचं हे असं प्रेम बघून मला खरंच खूप छान वाटतं. म्हणजे जर थोडक्यात म्हणायला गेलो तर तुम्हाला जर म्हणजे मला आपल्या बाकी इतर प्रेक्षकांना सुद्धा हे सांगायला आवडेल की तुम्हाला जर माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत खरंच स्पर्शून गेली असेल किंवा स्पर्शून जात असेल तर मला एक छोटासा लाईक, त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा किंवा छोटासा लाईक करून तुमचा मनोगत कमेंट्समध्ये सांगायचा. तुम्हाला माझं सांगणं कसं वाटलं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, त्यामध्ये काही योग्यता असू दे किंवा अयोग्यता असू दे, कमेंट्समध्ये मेन्शन करत चला. तुमच्या या गोष्टी खरंच मला खूप बळ देऊन जातात आणि आम्हाला आणखीन आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरणा देत असतात. तेव्हा तुमच्या स्फूर्तिदायी कमेंट्स सांगण्यासाठी कंटाळा नका करू. नक्की तुमच्या मनातल्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सांगत चला. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या भागातून आपला व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंट्समध्ये मेन्शन करत चला. म्हणजे मला निदान कळेल तरी की माझा आवाज कुठपर्यंत जातोय आणि आपले प्रेक्षक कुठेपर्यंत पसरलेले आहेत ते. चला तर मग मित्रांनो, आता वेळ झाली आहे थांबण्याची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.